शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलेलं आहे। जागा वाटपाच्या संदर्भात ते बोललेले आहेत। संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे, त्यामुळे संभाजीनगरच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत। उमेदवार कोण असेल याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील असं शिरसाट म्हणालेत। तर शिवसेना उमेदवारांची यादी रविवारी रात्री किंवा सोमवारी जाहीर होईल। युतीच्या जागा वाटपाचा तिढा आजच सुटेल असंही शिरसाट म्हणालेत। तसंच राज्याच्या राजकारणात सोमवारी मोठा भूकंप पाहायला मिळणार आहे असं विधान करत त्यांनी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले। तुम्हाला या 2 दिवसानंतर आमच्याकडे येणाऱ्याची संख्या जर पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। मोठे जे काही भूकंप आहेत हे येत्या सोमवारी तुम्हाला पाहायला मिळतील। शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केली जाणार आहे। यामध्ये ज्या 1-2 जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा 1-2 जागा ज्याची जी उडाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आम्हाला आशा आहे। म्हणून रविवारपर्यंत या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील। संभाजीनगरची जागा प्रामुख्याने जी अनेक निवडणुकीमध्ये शिवसेना लढवत आलेली आहे, म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला होता। मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे। जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार।